नमस्कार. मराठा विद्याप्रसारक समाजाचे कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी वावरे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आयोजित विद्यार्थी उद्बोधन उपक्रमात मी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मराठा विद्याप्रसारक संस्थेचे ब्रीदवाक्य आहे बहुजन हित आणि बहुजन सुखाय. म्हणजेच समाजातील सर्व बहुजन वर्गाला शैक्षणिकदृष्ट्या विकसित करणं हे मराठा विद्याप्रसारक समाजाचं ध्येय आहे. या ध्येयाला अनुसरून, या मूल्यांना अनुसरून, या संस्कारांना अनुसरून मराठा विद्याप्रसारक समाज कार्यरत आहे, ध्येय धोरणं ठरवत आहे, निर्णय घेत आहे आणि त्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचं काम संस्थेचे विविध महाविद्यालय करीत आहेत. संस्थेच्या विविध महाविद्यालयापैकी एक महाविद्यालय जे आहे की आज त्याची 27 वर्ष पूर्ण झालेले आहेत, ते महाविद्यालय कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी वावरे महाविद्यालय, ज्याला तुम्ही KSKW कॉलेजच्या नावाने ओळखता. आपल्या ह्या कॉलेजला आज 27 वर्ष पूर्ण झालेली आहेत. हे महाविद्यालय नाशिक शहरातील अग्रगण्य महाविद्यालय असून या महाविद्यालयात आपल्या माहितीसाठी मला सांगावंसं वाटतं की ह्या महाविद्यालयात UG ते PG हे कोर्सेस चालवले जातात. हे महाविद्यालय पुणे विद्याशी ॲफिलिएटेड असून ह्या महाविद्यालयामध्ये FY BA, FY BCom, FY BSc, FY BCS, बॅचलर ऑफ व्होकेशनल हे कोर्सेस UG लेवलवर चालवले जातात आणि PG लेवलवरसुद्धा MA मराठी, हिंदी, इंग्लिश, अर्थशास्त्र, भूगोल हे विषय शिकवले जातात. MCom ही शाखासुद्धा आपल्या महाविद्यालयात असून त्याचप्रमाणे आपल्या महाविद्यालयात फिजिक्स, केमिस्ट्री आणि कम्प्युटर सायन्सचे MScसुद्धा आपल्यासाठी उपलब्ध आहेत. या महाविद्यालयामध्ये आपण प्रवेश घेतला आहात, काही विचार करून प्रवेश घेतलेला असेल. या महाविद्यालयाची ओळख होणे हे आपलं हक्क आहे. म्हणून हा आपण इंडक्शन प्रोग्राम ठेवलेला आहे. आपल्या महाविद्यालयाचं जे प्रशासन आहे, प्रशासकीय कामकाज आहे, ते कशा पद्धतीने चालते याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती देणं आम्हाला आमचं कर्तव्य वाटते. प्रशासनाचा प्रमुख म्हणून प्राचार्य कार्यरत असतात, त्यांच्या मदतीसाठी उपप्राचार्य असतात, सर्व विषयांचे विभाग प्रमुख असतात, विविध समित्यांचे समन्वयक असतात, परीक्षा विभाग आहे, ग्रंथालय आहे, जिमखाना आहे, IQAC सेंटर आहे. या सर्वांना एक स्वतंत्र असं एक समन्वयक असतो आणि ते महाविद्यालयाच्या कामकाजामध्ये सहभागी होत असतात. महाविद्यालयाची दोन प्रशासकीय इमारती आहेत, शैक्षणिक इमारती पण आहेत. त्या इमारती प्रशस्त अशा स्वरूपातल्या आहेत. याशिवाय आपल्याला ज्या भौतिक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यामध्ये आपण पाहूया की आपल्याकडे जवळपास 50 क्लासरूम्स आहेत, प्रयोगशाळा आहेत, ग्रंथालय आहे, जिमखाना विभाग आहे, परीक्षा विभाग आहे आणि ह्या सर्वांसाठी आपण स्वतंत्र अशा रूम्स दिलेल्या आहेत. ग्रंथालयामध्ये मुलींसाठी आणि मुलांसाठी स्वतंत्र रीडिंग रूम आहे, इंटरनेट फॅसिलिटीज आहे आणि या ग्रंथालयात संदर्भ ग्रंथ, नियतकालिकं आणि विविध वृत्तपत्र आपल्यासाठी उपलब्ध केलेले आहेत. आजच्या इंटरनेटच्या जमान्यामध्ये आपण जगातील प्रत्येक लायब्ररीशी जोडले गेलेलो आहोत. ह्या ई ग्रंथालयाच्या माध्यमातून आपल्याला हवं असलेलं पुस्तक आपण इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला सहज उपलब्ध करून इथं देण्यात आलेलं आहे. या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी आवड निर्माण व्हावी याकरता आपण विविध संस्थांशी सामंजस्य करार करून त्यांचे ग्राउंड आपण विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेले आहे. त्याच्यामध्ये संभाजी स्टेडियम असेल, केटेचमचं ग्राउंड असेल, स्विमिंग टँक असेल, त्याचप्रमाणे इतर वेगवेगळे ज्या संस्था आहेत त्यांच्याकडे उपलब्ध असलेले मैदानं आहेत खेळांसाठी, ती आपण उपलब्ध करून दिलेली आहे. आपल्या महाविद्यालयामध्ये कबड्डीचं मैदान आहे आणि बास्केटबॉलचं सुद्धा मैदान आहे. आपल्याकडे ग्रीन जिमसुद्धा आपण विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. आपल्या ग्रंथालयाचा जो वेळ आहे, परीक्षेच्या कालावधीमध्ये हा वेळ वाढवला जातो. सकाळी 7 ते संध्याकाळी 8 असा विद्यार्थ्यांसाठी आपण हा वेळ वाढवलेला आहे.
कारण ज्या विद्यार्थ्यांना घरात अभ्यासाची सोय नाही आहे अशा विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा म्हणून आपण या ठिकाणी अभ्यासिका उपलब्ध करून दिलेली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण NSSसुद्धा इथं NSS, NCC, रोवर रेंजरच्या सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. NCCच्या माध्यमातून तुम्ही राष्ट्रसेवा घडवू शकता. NSSच्या माध्यमातून तुम्ही समाजसेवेसाठी तत्पर राहू शकता आणि रोवर रेंजरच्या माध्यमातून तुम्ही एक सुजाण नागरिक म्हणून काम करू शकता. या दृष्टीने हे 3 उपक्रम अतिशय उपयुक्त ठरणारे आहेत. जे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारच्या शिष्यवृत्ती उपलब्ध होत नाहीत किंवा शिष्यवृत्ती उपलब्ध होऊनसुद्धा त्यांना आर्थिक मदतीची गरज असते, अनुदानाची गरज असते, अशा विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावाने कमवा आणि शिका ही योजना आपण इथं सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत कोणताही प्रवेशित झालेला कोणताही विद्यार्थी FY पासून तर PG पर्यंतचा कोणताही विद्यार्थी आपल्या महाविद्यालयामध्ये त्याच्यात सहभागी होऊ शकतो आणि दर तासाला 50 रुपये प्रमाणे त्याला ग्रंथालयामध्ये, परीक्षा विभागामध्ये, प्रशासकीय कार्यालयामध्ये, जिमखान्यामध्ये, विविध लॅबमध्ये तो आपलं योगदान देऊ शकतो आणि आपलं अनुभवसुद्धा संपन्न करू शकतो आणि त्यासोबत आर्थिक मदतसुद्धा त्याला उपलब्ध होऊ शकते. आपल्या महाविद्यालयामध्ये आपण रिसर्च सेंटर सुरू केलेले आहेत. आपल्याकडे केमिस्ट्रीचं रिसर्च सेंटर आहे. आपल्या महाविद्यालयामध्ये जे नोकरी करून शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांचाही विचार आपल्या महाविद्यालयाने केलेला आहे आणि संस्थेने आपल्याला ह्या संदर्भात परवानगी दिलेली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विविध उपक्रमसुद्धा अभ्यासक्रम आपण आपल्या महाविद्यालयात राबवत असतो. त्याच्यामध्ये BA BComचे अभ्यासक्रम आहेत आणि MSc पर्यावरण हा विषयसुद्धा आहे. ह्युमन राईट्स आणि गांधी आणि थॉट हे प्रमाणपत्र अभ्यासक्रमसुद्धा आपण इथं राबवत असतो. आपलं आरोग्य आपल्या हातात ठेवण्याकरता आपण मुक्त विद्यापीठाचं योगाचं पदविका अभ्यासक्रमसुद्धा इथं राबवत आहोत. महाराष्ट्र शासनाचे सुद्धा आपण योग प्रमाणपत्र अभ्यासक्रम आपण इथं राबवत असतो. स्वयंसिद्ध अभ्यासक्रम आपण इथं राबवत असतो आणि बॅचलर ऑफ व्होकेशनलसाठी सुद्धा आपण योगाच्या याच्यामध्ये डिग्रीसाठी आपण योगा आणि डिग्री असा सुद्धा एक अभ्यासक्रम आपण नव्यानेच मागच्या वर्षीपासून सुरू केलेला आहे. बॅचलर ऑफ व्होकेशनमध्ये आपण फूड प्रोसेसिंग, बॅचलर ऑफ व्होकेशन दुसरा एक विषय आहे तो म्हणजे इलेक्ट्रिकल मेंटेनन्स आणि तिसरा विषय मी आत्ता सांगितला की तो आहे योगाच्या संदर्भात आपण इथं सुरू केलेले आहेत. आपल्या आजूबाजूला कोणी विद्यार्थी असतील आणि ते इच्छुक असतील तर त्या विद्यार्थ्यांनासुद्धा आपल्याकडे कुठले उपक्रम राबवले जातात त्याबद्दल आपण त्यांना माहिती द्या म्हणजे जेणेकरून या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे विषय इथं घेता येतील. आपल्या महाविद्यालयामध्ये एक मोठा ऑडिटोरियम असून म्हणजे ज्याला आपण हॉल म्हणतो असा हॉल असून या हॉलमध्ये आपण विविध उपक्रम साजरे करत असतो. या आपल्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी पार्किंगची सुविधा आहे, प्रसाधनगृह आहेत आणि अजून त्यांच्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. शैक्षणिक संदर्भात आपण पाहिलेलंच आहे की आपल्याकडे पदवीचे अभ्यासक्रम आहेत, पदव्युत्तरचे अभ्यासक्रम आहेत आणि रिसर्चचे पण अभ्यासक्रम आपण इथं सुरू केलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे संवाद कौशल्याच्या संदर्भात बजाज फिन्सरच्या माध्यमातून, महिंद्राच्या माध्यमातून आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जयकर लायब्ररीच्या माध्यमातून आपण सॉफ्ट स्किलचे प्रोग्राम्स राबवत असतो. बहिशालची व्याख्यानमाला आपल्या इथे राबवली जाते. आपण अभ्यासक्रम आपले जे प्राध्यापक आहेत त्यांच्या व्यतिरिक्तसुद्धा समाजामध्ये इतर विषयांमध्ये अनुभव असलेले आणि तज्ज्ञ असलेल्या व्यक्तींचंसुद्धा आपण स्पेशल मार्गदर्शन तुमच्यासाठी आपण उपलब्ध करत असतो. आपल्याकडे आपण महाविद्यालयांच्या शैक्षणिक विकासासोबतच आपण त्याच्या मानसिक विकासाकडे खूप आपण काळजीपूर्वक पाहत असतो. कारण मनाच्या गाभाऱ्यामध्ये त्या मनाच्या अंतर्गातमध्ये काय उलाढाल चालू आहे, काय खळबळ चालू आहे, त्यांना काय प्रश्न आहे, त्यांच्या काय अडचणी आहेत याची जाणीव आपल्याला होत नाही. अनेकांना विविध समस्यांनी ग्रासलेलं असतं, अनेकांना विविध अडचणी असतात,
अनेकांचे अनेक प्रश्न असतात, पण आपण व्यक्त होऊ शकत नाही. आणि म्हणून मित्रांनो, आपल्याला व्यक्त होण्याकरता, आपल्याला सर्वांशी सुसंवाद साधण्याकरता आणि आपल्याला जे ईश्वराने हे एक सुंदर असं आयुष्य जगण्यासाठी दिलेलं आहे, त्याचा आनंद उपभोगण्याकरता आपल्याला आपल्या मनातील व्यथा कथा ह्या बाहेर काढायच्या आहेत. आणि त्याकरिता आपल्याकडे समुपदेशन केंद्र आहे आणि आपण मानसिक आरोग्याकडे खूप काळजीपूर्वक पाहत असतो. अनेकांना काही प्रश्न असतील तर आपण आत्महत्येचा विचार करतो. आत्महत्या हा मार्ग नाही आहे, अनेक मार्ग आहेत, त्याच्यातून आपण बाहेर येऊ शकतो. पण आपण त्या योग्य मार्गावर पोचण्याकरता आपले जे गुरु आहेत, आपल्यासाठी ज्या संधी इथं दिलेल्या आहेत, त्या संधीचा फायदा आपण घेतला पाहिजे आणि आपण समुपदेशनाच्या माध्यमातून आपले मानसिक ताणतणाव दूर करू शकतो. कोविड-19च्या पार्श्वभूमीवर आपले कौटुंबिक ताणतणाव आहेत, आपल्या वैयक्तिक ताणतणाव आहेत, सामाजिक ताणतणाव आहेत. यातून आपल्याला बाहेर येण्याकरता आपण वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून तुमच्यातील हे ताणतणाव दूर करण्याचा प्रयत्न करूया आणि तुम्हाला एक हेल्दी आयुष्य हेल्दी जीवन कसं मिळू शकेल या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. आपल्यामध्ये अनेक डोळ्यांच्या प्रश्न असतात, आपल्याकडे आरोग्याचे प्रश्न असतात, आपल्याकडे पाण्याचे प्रश्न असतात. आपण सगळ्या गोष्टींची काळजी घेतो. आपण आपल्या मोबाईलला इतकं जीवपाळ जपतो, पण ज्या शरीरामध्ये आत्मा आहे त्या आत्म्याची मात्र आपण काळजी घेत नाही, त्या शरीराची आपण काळजी घेत नाही. या शरीराची काळजी घेण्याकरता आपण अनेक आरोग्यविषयक अभियान राबवले जातात की ज्याच्यामधून आपल्याला आपल्या आरोग्याची आपण काळजी कशी घ्यायची याची जाणीव करून दिली जाते. मग त्याच्यामध्ये शारीरिक आरोग्य असेल, मानसिक आरोग्य असेल, भावनिक आरोग्य असेल, या सर्वांचा विचार आम्ही इथं करत असतो. मग आहार असेल, विहार असेल, आपलं वर्तन असेल, या दृष्टीने सुद्धा आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करत असतो. आपण ज्या पर्यावरणात राहतो ते पर्यावरण सुरक्षित असावं, सुंदर असावं आणि सर्वांसाठी असावं, या दृष्टीने सुद्धा विचार करण्याची ताकद तुमच्यामध्ये यावी याकरिता आम्ही पर्यावरणपूरक अभियान राबवतो. या पर्यावरणपूरक अभियानामध्ये पर्यावरणाचं संरक्षण करण्याकरता स्वच्छता अभियान महत्त्वाचं आहे, वृक्षारोपण महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे आपल्या आरोग्य सुरक्षित राहावं याकरता परिसराची स्वच्छता ही गरजेची आहे, घराची स्वच्छता गरजेची आहे. आणि आज या कोविड-19च्या याच्यामध्ये पार्श्वभूमीवर आपल्याला मास्क लावण्याची गरज आहे. ह्या गोष्टी आपण आत्मसात केल्या तर मला असं वाटते की कोणत्याही रोगाला आपण बळी पडणार नाही. आपण असं पाहतो की संविधानाने स्त्री पुरुष समानता आपल्याला दिलेली आहे, कायद्याने तो कायदा केलेला आहे. पण प्रत्येक गोष्ट कायदा करून आत्मसात होत नसते. त्याकरता आपल्याला आपली मानसिकता बदलण्याची गरज असते, त्याकरता आपलं मन आपल्याला बदलायचं असते, त्याकरता आपल्या आजूबाजूचं पर्यावरण आपल्याला बदलायचं असते. त्याचकरिता आपल्याला आपल्या पीअर ग्रुपमधले जे विद्यार्थी आहेत, जे आपले मित्र आहेत, ज्यांच्यामध्ये आपण राहतो त्या मित्रांची सुद्धा निवड काळजीपूर्वक करायची असते. कारण आपण ज्यांच्यामध्ये जास्त वेळ राहत असतो, कारण आज तुम्ही तारुण्यात पदार्पण केलेलं आहे आणि तारुण्याची वेगळी स्वप्न असतात, वेगळ्या अपेक्षा असतात, वेगळे प्रलोभनं तुमच्यासमोर असतात. पण या प्रलोभनातून तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर तुमचा मित्रपरिवार मात्र हा चांगला असला पाहिजे. त्या मित्रांच्या आणि तुमच्या सवयीसुद्धा चांगल्या असल्या पाहिजे, याकरितासुद्धा आपण कटाक्षाने लक्ष देत असतो. आणि विद्यार्थी असो किंवा विद्यार्थिनी असो, सर्वांना सारखेच अधिकार आहेत. आणि म्हणून आपल्याला आपल्या समाजात आपल्याला विषमता दूर करायची असेल तर स्त्री पुरुष यातील भेदभाव आपण दूर केले पाहिजे, ते आपण मनापासून स्वीकारले पाहिजे. पण याची सुरुवात करायची असेल तर आपल्या घरापासून करायला पाहिजे. ही मुलगी आहे, हिने स्वयंपाक केला पाहिजे, मी मुलगा आहे, मी आयतं जेवणार आहे, ही जी पद्धत आहे. कारण आपण जेव्हा हॉटेलमध्ये जेवायला जातो, खूप आनंदाने जातो, खूप जास्त पैसे खर्च करून जातो. अनेक वेळा तिथं स्वच्छता नसल्यामुळे आपण आपलं आरोग्य धोक्यातसुद्धा टाकत असतो, पण तरी आपण हॉटेलमध्ये जात असतो. आणि तिथं जे स्वयंपाक करणारे असतात किंवा तिथले जे वाढणारे असतात हे सगळे पुरुष असतात. आणि त्यावेळेस आपल्यापुढे प्रश्न निर्माण होत नाही की याने स्वयंपाक कसा केला आणि हा आपल्याला कसं वाढतो आहे. कोणते कामं कोणाची आहेत ही कोणीही केलेले नाही, पण आपल्या सोयीसाठी आपण त्या कामांची विभागणी केलेली आहे. आणि पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे आपण आपल्या सोयीची कामं अनेक कुटुंबांनी, अनेक व्यक्तींनी, अनेक घराण्यांनी ती स्वीकारलेली आहेत. पण मला असं वाटते की ज्यांना स्त्री पुरुष समानतेचं तत्त्व कळलेलं आहे, महत्त्व कळलेलं आहे, ज्यांच्यावर हे संस्कार झालेले आहेत, त्या कुटुंबात मात्र हे प्रश्न येणार नाहीत. पण आपल्याकडे कुठून चुकून माकून आपण विषमतेच्या आहारी जात असो तर मला असं वाटते की आपल्याला ही विषमता दूर करण्याकरता आपण जेंडर सेन्सिटायझेशनच्या संदर्भातसुद्धा आपण विचार प्रवर्तन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असतो.
आपण जेंडर सेन्सिटायझेशनची जेव्हा भाषा करतो आणि अधिकारांची जेव्हा भाषा करतो तेव्हा आपल्या लक्षातसुद्धा येत नाही की आपण कळत न कळत कोणाच्या तरी अधिकारांवर अतिक्रमण करत असतो, कोणाला तरी जगण्यासाठी आपण मुश्किल करत असतो आणि त्यांच्या समस्या वाढवत असतो. आपण पाहिलेलं आहे की शासनाने तृतीयपंथी ज्यांना आपण हिजडा म्हणून ओळखतो, अशा तृतीयपंथींना त्यांना तृतीयपंथी म्हणून त्यांचा समावेश केलेला आहे आणि कागदोपत्रीसुद्धा त्यांना भारताचे नागरिक म्हणून सर्व अधिकार मिळालेले आहेत. पण आम्ही विचार करा की खरंच आपण त्यांना माणूस मानतो का? आपण त्यांच्याप्रती प्रेमाने वागतो का? त्यांच्याप्रती आपल्यामध्ये संवेदनशीलता आहे का? एखादा हिजड दिसला तर तो आपल्या टिंगलीचा टवाळीचा विषय का होतो, याची कारणं आपण शोधली पाहिजे. कारण आपल्या घरापर्यंत आजपर्यंत आपल्या घरात अशा व्यक्ती जन्माला आलेल्या नाहीत, म्हणून आपल्याला त्यांची जाणीव, त्यांच्या कथा आणि व्यथा आपल्याला माहीत नाही आहे. त्यामुळे आपण त्यांच्या जगण्याला उपयुक्त ठरू शकत नसू, पण त्यांच्यामध्ये त्यांना जगण्यासाठी त्रास होईल अशाप्रमाणे आपलं वर्तणूक नसावी. या दृष्टीने सुद्धा आम्ही वेगवेगळ्या पातळीवर विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करीत असतो, त्यांचं विचारमंथन करत असतो, त्यांच्या मनामध्ये त्यांच्यातील वैचारिक बदल आम्ही करत असतो. आणि मला अनुभव आहे आणि खात्री आहे की हे विद्यार्थी आमच्याकडे आज नुकतेच प्रवेशित झालेले आहे. 5 वर्ष पुढचे ते तुम्ही आमच्या ताब्यात आहात. तुमच्या विचारांना, तुमच्या संस्कारांना, तुमच्या मूल्यांना निश्चितच एक चांगलं दिशा देण्याचं कार्य आम्ही करणार आहोत. आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी जातो, व्यवसायासाठी जातो, नोकरीसाठी जातो किंवा कुठं जात असतो, तेव्हा आपलं जे व्यक्तिमत्व आहे त्यावरून आपली ओळख होत असते. आणि जेव्हा तुम्हाला विचारलं जातं तुम्ही कुठल्या महाविद्यालयात शिकता, तेव्हा तुम्ही जर सांगितलं की मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेमध्ये शिकतो, तेव्हाच तुमच्याबद्दल समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये एक सकारात्मक भूमिका निर्माण होते. कारण मराठा विद्याप्रसारक समाजाला एक वेगळं अधिष्ठान आहे, एक वेगळी प्रतिष्ठा आहे. आणि या मराठा प्रसारक संस्थेने फार मोठं कार्य या शाहू महाराजांच्या, आंबेडकरांच्या, सावित्रीबाई फुलेंच्या, महात्मा फुलेंच्या मार्गदर्शनाने इथं केलेलं आहे आणि करीत आहे. आणि तुम्ही खूप भाग्यवान आहात. आम्ही खूप भाग्यवान आहोत की तुम्हाला इथे शिकण्याची संधी मिळते आणि आम्हाला तुम्हाला शिकवण्याची संधी मिळते. आणि खरोखर हे आमचं सर्वांचं भाग्य आहे. त्यामुळे आपलं व्यक्तिमत्व हे आणि आपलं चारित्र्य असं असावं की त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे शिंतोडे उडलेले नसावे. फाटकं असावं पण नेटकं असावं, ही एक म्हण आहे. त्या दृष्टीने आपण सातत्याने शैक्षणिक क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, कुठल्याही क्षेत्रामध्ये असो, आपण वावरताना आपल्यावर विशिष्ट प्रकारच्या मर्यादा घालून घेतलेल्या आहेत. आपण असं पाहतो की आपल्यामध्ये आपण NSS आहे, NCC आहे, कमवानी शिक्का आहे. तुमच्यासाठी शिष्यवृत्तीची शासनाने सोय केलेली आहे. अनेक विद्यार्थ्यांना आपल्याला शिष्यवृत्ती मिळतात हेच माहीत नसते. शिष्यवृत्ती मिळण्यासाठी काय काय करावं लागतं याची नियमावली माहीत नसते. त्यामुळे आपण ह्या शिष्यवृत्तीपासून वंचित राहतो आणि पर्यायाने आपण या शैक्षणिक प्रवाहातून दूर फेकले जातो. आणि म्हणून आपण काळजीपूर्वक या सगळ्या नियमांचं पालन करायचं, नियमांचं वाचन करायचं आणि वेळोवेळी ज्या सूचना महाविद्यालयामार्फत दिल्या जातात त्या सूचनांच्या माध्यमातून आपण प्रत्येक कागदपत्राची परिपूर्तता करायची आहे. मराठा विद्याप्रसारक समाजाने आपल्यासाठी मेडिक्लेमसुद्धा काढलेला आहे. आपल्याला याच्यामध्ये तुमच्या आई आणि वडिलांनासुद्धा त्याचं कव्हरेज दिलेलं आहे. आणि तुम्हाला या मेडिक्लेमच्या संदर्भात जेव्हा आपण प्रत्यक्ष कधी भेटू त्यावेळेस आपण याच्याबद्दल बोलूया. आणि मेडिक्लेमच्या माध्यमातून आपल्याला कसं आर्थिक मदत मिळू शकते हे सुद्धा आपण इथं पाहूया. दुसरा मुद्दा आहे की आपल्याला आपली मेडिकल चेकअप केलं जातं. फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना मेडिकल चेकअप कंपल्सरी आहे. काही क्रेडिट कोर्सचे जे काही उपक्रम आहेत पुणे विद्यापीठाने आयोजित केलेले, ते उपक्रम सगळ्यांना अनिवार्य आहे. हा इंडक्शन प्रोग्रामसुद्धा तुम्हाला अनिवार्य आहे. कारण 7 दिवस हा इंडक्शन प्रोग्रामचा एक उपक्रम राबवलेला आहे. कार्यशाळा ज्याला आपण म्हणतो ती राबवलेली आहे. आणि प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला जो दाखवला जाईल या महाविद्यालयाच्या विविध कार्यक्रमासंदर्भात, त्या उपक्रमाची माहिती तुम्हाला घ्यायची आहे. तुमची एक डायरी तुम्हाला नंतर महाविद्यालय जेव्हा सुरू होईल तेव्हा ती डायरी दिली जाईल. ती डायरी तुम्हाला पूर्ण भरायची आहे. त्याचे फीडबॅक फॉर्म असतो तो पूर्ण भरायचा आहे. आणि हा शासनाचा उपक्रम आहे आणि शासनाने हा उपक्रम प्रत्येक FY BA BCom BSc BVOCच्या विद्यार्थ्यांना MA फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी कंपल्सरी केलेला असल्यामुळे, अनिवार्य केलेला असल्यामुळे तुम्हाला हा उपक्रम बघून त्याचे नोट्स काढून त्याचे उत्तरं तुम्हाला लिहायचं आहे, त्याचा अहवाल तुम्हाला लिहायचा आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचा अहवाल नसेल त्या विद्यार्थ्यांचा निकाल हा
ॲन्युअल निकाल जो आहे तो राखीव ठेवला जाईल, तो तुम्हाला दिला जाणार नाही. याची तुम्ही गांभीर्य ओळखून, त्याचं महत्त्व ओळखून तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी व्हा, अशी आपली सर्वांची अपेक्षा आहे. परीक्षेच्या वेळी महाविद्यालयाकडून ज्या ज्या सूचना दिल्या जातात त्या सूचनांचं तंतोतंत पालन करायचं आहे. अंतर्गत परीक्षा असतात, बाह्य परीक्षा असतात. त्याचप्रमाणे शिष्यवृत्तीच्या संदर्भातल्या असतील. शिस्तीच्या बाबतीत मात्र आपलं आय कार्ड कंपल्सरी आपल्याला घालायचं आहे. ड्रेस कोडच्या संदर्भात आपल्याला सुद्धा शिस्त पाळायची आहे. आपल्याला आपल्या महाविद्यालयाचं प्रतिष्ठाला धोका होणार नाही अशा पद्धतीचं आपलं वर्तन असलं पाहिजे. महाविद्यालयाचे आपण शिस्तीचं पालन केलं पाहिजे. आपलं चारित्र्य आणि आपलं वर्तन असं असलं पाहिजे की जेणेकरून आपलं महाविद्यालय सुरक्षित राहील. कारण महाविद्यालय हे एक सरस्वतीचं मंदिर आहे. या सरस्वतीच्या मंदिराचं पावित्र्य जोपासणं ही जशी आमची जबाबदारी आहे तशीच ती तुमची पण जबाबदारी आहे. कारण या सरस्वतीच्या मंदिरात तुम्ही सरस्वतीचे पाईक म्हणून इथे येत असतात, साधक म्हणून येत असतात आणि म्हणून तुम्हाला त्या पद्धतीचं वर्तन तुमच्याकडून अपेक्षित आहे. आपल्या आईवडिलांना, आपल्या आजूबाजूच्या लोकांना तुम्ही आपलं महाविद्यालय दाखवा. तुमचे विषय शिक्षक कोण आहेत त्यांची नावं लक्षात घ्या. तुम्हाला जे प्रोजेक्ट दिले जातील, तुम्हाला ज्या असाइनमेंट्स दिल्या जातील त्या वेळच्या वेळी पूर्ण करा आणि महाविद्यालयामध्ये रेग्युलर उपस्थित राहिलं. कारण 75% उपस्थिती अनिवार्य आहे. ऑनलाईन व्याख्यानांचं सुद्धा रेकॉर्ड ठेवलं जातं. त्याला कोण उपस्थित असतं, कोण गैरहजर असतं याचंसुद्धा रेकॉर्ड असतं आणि त्या रेकॉर्डच्या माध्यमातून आमची तुमच्यावर देखरेख असते. पण मला असं वाटते की महाविद्यालयाने तुमच्यावर 24 तास पहारा ठेवण्यापेक्षा तुम्ही तुमच्या मनावर पहारा ठेवा, तुमच्या वर्तनावर पहारा ठेवा, तुमच्या विचारांवर पहारा ठेवा आणि आपलं रोजच्या रोज मूल्यमापन करा की मी आज काय करायला पाहिजे होतं, मी आज काय केलं आणि मला उद्या काय करायचं आहे. कारण तुम्हाला तुमच्या जीवनाचं शिल्पकार व्हायचं आहे, तुम्हाला तुमचं जीवन घडवायचं आहे आणि हे जीवन घडवायचं असेल तर प्राचार्य, उपप्राचार्य, विभाग प्रमुख, कार्यालयीन प्रशिक्षक, प्रशासन, विविध समित्यांचे सगळे समन्वयक आणि सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर सेवक तुमच्या सेवेस उपलब्ध आहेत. पण मित्रांनो, गरज आहे आज तुमच्या सहकार्याची, तुम्हाला तुमचे विचार बदलण्याची, तुमची मानसिकता बदलण्याची. आपण 1.5 वर्ष झालं घरी आहोत, त्यामुळे आपल्याला शिस्तीत बसण्याचं, मर्यादा पाळण्याचं आपल्याला थोडासा अनुभव आपला कमी झालेला आहे. पण शिस्तीशिवाय कोणाचाही विकास होऊ शकत नाही. आपल्या आयुष्याला, आपल्या विचारांना, आपल्या वर्तनाला, आपल्या चारित्र्याला एक चांगल्या प्रकारची विधायक अशी शिस्त जर तुम्ही लावली तर मला असं वाटते की तुम्हाला मागं वळून पाहण्याची गरज नाही. एक चांगला सुजाण नागरिक म्हणून तुम्ही समाजात वावरू शकता आणि सर्व प्रतिष्ठा तुमच्यापर्यंत येऊ शकता. आपण समाजामध्ये तुम्ही पाहिलं असेल कोविड-19च्या पार्श्वभूमीवर तुम्ही पाहिले की हे 4 घटक 5 घटक सातत्याने कार्यरत होते. त्याच्यामधला एक सैनिक आहे जो देशाचं संरक्षण करत होता, शेतकरी आहे जो तुमचं भरणपोषण करत होता, वैद्यकीय सेवेमध्ये काम करणारे लोक तुम्हाला आजारातून बरे करत होते, त्याचप्रमाणे स्वच्छता दूत जे होते ते स्वच्छता अभियान राबवत होते आणि शिक्षक जे होते ते तुम्हाला सातत्याने शिक्षणाच्या प्रवाह प्रतीत करत होते. आणि त्यामुळे ह्या सर्वांच्या प्रती तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर तुम्हाला कार्यरत व्हायचं आहे, चांगल्या पद्धतीने पुढे यायचं आहे आणि आपल्याला एक चांगलं जीवन जगायचं आहे. आपण भौतिक सुखाच्या मागं पळत असतो. आपला जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचा हा जो प्रवास आहे, या प्रवासात आपल्याला कसं जगायचं आहे, आपण जगण्याचं एज्युकेशन जे म्हणतो, जगण्याचं शिक्षण हेच आपल्याला मिळालेलं नाही, हे आपण स्वीकारत नाही. जगायचं कसं याचं शिक्षण आपल्याला घ्यायचं आहे आणि हे शिक्षण तुम्हाला तुमच्या आईवडिलांकडून दिलं जातं, समाजाकडून दिलं जातं आणि उरलेलं शिक्षण जे आहे ते तुम्हाला महाविद्यालयाकडून मिळत असतं. म्हणून आपल्याला एक सुसंपन्न, सुसंस्कृत आणि ज्याच्यामध्ये नीतिनैतिकता आहे असं एक जीवन शिक्षण, एक जीवनशैली आपल्याला स्वीकारायची आहे आणि ती शैलीनुसार आपल्याला आपला पुढचा प्रवास करायचा आहे. आपल्याला आपल्या कुटुंबाचा विश्वास जिंकायचा आहे. आपल्याला आपल्या समाजाचंच काही देणं असतं, त्या दृष्टीने आपल्याला समाजासाठी काहीतरी सहकार्य करायचं आहे. जसं सैनिक हा सीमेवर लावून लढतो तसं आपल्याला भारतात आतमध्ये राहून आपल्याला त्या सैनिकासारखं सगळ्यांना सहकार्य करायचं आहे. देश धोक्यात येणार नाही अशी विघातक कार्य करायची नाही आहेत आणि आपल्याला एक सुरक्षित जीवन जगायचं असेल तर आपण इतरांना कसं सुरक्षित ठेवता येईल या दृष्टीने प्रयत्न करायचे आहेत आणि तेच आपलं जीवन गाणं ठरणार आहे. या मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या शैक्षणिक संकुलात
सरस्वतीच्या ह्या पवित्र मंदिरात, सावित्रीबाई फुलेच्या ह्या शिक्षणाच्या प्रांगणात, डॉक्टर आंबेडकरांच्या या समतेच्या संधीमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आमच्या सगळ्या शिक्षक आणि शिक्षकेतर सेवकांचं सुद्धा मी इथं मनापासून आभार मानते, कारण त्यांच्या सहकार्याशिवाय आम्हाला कोणतंही कार्य यशस्वीपणे राबवता येत नाही. आम्ही आतापर्यंत अनेक उपक्रम राबवले. तुमच्यासाठी सुद्धा या शैक्षणिक वर्ष 2021 2022 या वर्षामध्ये आम्ही तुमच्यासाठी अगदी प्रामाणिकपणे सर्व प्रयत्न करणार आहोत, अशी मी माझ्यातर्फे ग्वाही देते आणि तुमच्याकडून शिस्तीची अपेक्षा करते, गुणवत्तेची अपेक्षा करते आणि एक चांगली व्यक्ती म्हणून, एक चांगला विद्यार्थी म्हणून तुम्ही महाविद्यालयात चांगल्या पद्धतीने शिक्षण घ्याल आणि आपला विकास कराल अशी अपेक्षा व्यक्त करते. पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आभार मानते, थांबते. धन्यवाद.